नमस्कार, मी आम्ही गिरगावकर टीमची महिला सचिव. एक विषय आता तुम्हाला त्या विषयाबद्दल सांगत नाही की एक विषय आम्ही आता त्याची जनजागृती केली आहे. आता इकडे आम्ही ग्रँड रोड कोळी मार्केटमध्ये दुसऱ्या गोष्टीसाठी आपल्या कोळी महिलांच्या पाठीशी उभारण्यासाठी हा विषय उचलण्यासाठी इकडे आलो आहोत. मला सरकारला सांगायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना 1500 रुपये ती साकार केलात, बरोबर आहे, पण आपल्या कोळी महिलांचं काय? कोळी महिलांच्या विषयावरती तुम्ही लक्ष देताय का? त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्याकडे तुम्ही लक्ष देताय का? तुमच्या 1500 रुपयेवरती त्या खुश होणार नाही, उलटा त्यांचा धंदा झाला, त्यांचा व्यवसाय झाला तर ते महिन्याला तुम्हाला 15,000 रुपये देतील. तुमच्या 1500 रुपयाने ते खुश होणार नाही आहे. तर तुम्हाला त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही इथे आलो. तर मी त्यांच्याकडे तुम्हाला त्यांच्या समस्या सांगण्यासाठी त्यांच्याशी बोला. आम्ही आता हे बाजार जर असं ओसाड पडलं आहे तर मग आम्ही बाजारात करायचं काय? गिरायक नाही, गिरायकांनी पण तेच धंदा खोलला आहे मच्छीचा. परप्रांतीय लोक सगळे एवढे 3 वाजता 4 वाजता बाजार घेऊन जातात. आम्ही लोकांचं सगळ्या मुलाबाळांचं केल्याशिवाय आम्ही बाहेर पडत नाही. मग आमच्या लोकांनी काय करायचं? प्रत्येकजण तोच मच्छीचा धंदा करायला लागले. ऑनलाईन मच्छी फ्राय करून मच्छी विकायचा. मग आमच्या लोकांनी करायचं काय? समुद्रकिनारी पण काढायला लागलेत. समुद्रकिनाऱ्याचे आम्ही जे कोळी बांधव आहेत ते आम्ही कुठे जाऊ? आमचा धंदा तिकडेच आहे, पोटपाणी आम्हाला तिकडेच आहे, त्याशिवाय आम्ही जगू शकणार नाही. ते जर तुम्ही काढायला लागले तर मग आम्ही करायचं काय? नोकऱ्या पण नाही देत, ब्रिज बांधताय, नोकऱ्या पण नाही देत आमच्या मुलांना करायचं पण नाही, काय नाही करायचं काय? आम्ही शिक्षक नाही बाजारात. याच्यावर आम्ही पोट भरलेले मुलं वाढवलेले आहेत. मुलांचे शिक्षण काहीच गिरायक नाही, असं दिसतंय सगळं ऑनलाईन आहे. तर करायचं काय लोकांनी? तुमचं काय मत आहे? लहानपणापासून आम्ही बघतो की विभागातले जे मच्छीमार छोटे असे जे मासळी बाजार आहेत तिकडे जाऊन आमचे वडील आजोबा वगैरे मच्छी आणायचे. आज हेच सगळे मच्छी बाजार बंद पडले आहेत. गिरगावात बघितलं चिरा बाजार एक मेट्रो स्टेशन बांधतं आहे, ह्या नावाखाली अक्षरशः त्या धुडगूस घालून ते उद्ध्वस्त केलं. आता एक नवीन प्रकार समोर आला आहे. मुंबई सेंट्रल ते बेलासीस रोड जिकडे अचानक आता एक वेगळ्या वर्गाची वस्ती वाढलेली आहे. तिकडे वर्षानुवर्षे जवळजवळ 70-80 वर्षाची कोळी बांधव धंदा करत आहेत. त्यांना BMCकडून अचानकपणे नोटीस देऊन त्यांचा परवाना नूतनीकरणासाठी बंदी काढण्यात आली. का? ते एखादा विशिष्ट वर्ग त्या विभागात वाढला म्हणून का? जर का तो वर्ग ते खात नाही म्हणून. मुंबई मूळची ही कोळी लोकांचीच आहे आणि ह्याला जर का त्यांच्या धंद्याला, त्यांच्या इब्रदीला, त्यांच्या पुन्हा हे सांगतो धंद्याला जर का कोणी नख लावायचा प्रयत्न केला संपूर्ण मुंबई पेटून उठेल आणि सरकारला फार महागात पडेल आणि सरकारच त्याला जबाबदार असेल. चिरा बाजार बंद करण्याचा घाट चालू आहे का? आणि बेलासीस आहे कारण गेली 5 वर्ष त्यांना बोलले की तुमचं पुनर्वसन इकडेच केलं जाईल, पण त्याच्यानंतर कोणीही कानाडोळा करून त्यांच्याकडे पाहिलेलं नाही आहे. चिराबाजारच्या भगिनी देखील आपल्याकडे आहेत, त्या विस्थापित झाल्या आहेत. लाडकी बहीण तुम्ही साकार करता, चांगली गोष्ट आहे, पण या लाडक्या कोळी बहिणींकडे लक्ष कोण देणार? म्हणजे एकाचं झाकायचं आणि दुसऱ्याचं उघडं पाडायचं, काय नीती काय यांची नेमकी? की निवडणूक तोंडावर आल्या की काहीतरी वारेमाप घोषणा करायच्या, निवडणुका गेल्या की प्रत्येक तोंडाला पानं पुसायची. आणि जर का या कोळी बांधवांच्या, कोळी भगिनींच्या धंद्यावर जीवावर एखादा प्रश्न आला तर मुंबईतील एकही मराठी माणूस मूग गिळून गप्प बसणारे सगळे सरसकट रस्त्यावर उतरू. चिरा बाजारातल्या बायका त्यांना ते बाजार काढल्यामुळे ह्या गल्लीत त्या गल्लीत बसत. तर गिरगावपासून आम्हाला अजिबात गिराक नाही आहे. सगळ्या चिरा बाजारातल्या बायका इकडे तिकडे रोडवर बसतात आणि काय करणार? पोटासाठी बसावंच नाही. बसायला देत नाही. गल्लीत गुजराती मारवाड्यांची टॉवर आहे, ते लोक गुजराती मारवाड्यांचे जे गल्लीत टॉवर आहे त्या बसून देत नाही. त्यांना बाजारात उठवले आणि त्या तिथे ते बसतात, तर तिथेही ते बसू देत नाही. आपण नाही बोलायचं. तर ह्याच्यावरती प्रशासनाने लक्ष द्यावं, नाहीतर मग ह्या सगळ्या कोळी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करायच्या बेतात आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल की आंदोलन करू नये? अजून एक गोष्ट आहे की आता शेतकरी बांधवांना त्यांना काही त्रास झाला की शासन त्यांच्यासाठी गव्हर्मेंट स्कीम्स काढते, रिलीफ प्लॅन्स काढते. तर तसेच कोळी लोकांच्यासाठी काय